वनाचं महत्त्व कळावे याकरता अंबेजोगाईमध्ये ममदापूर पाटोदा येथे आज जागतिक वन दिनानिमित्त जागतिक वृक्षमित्र अभियान, भगवान महावीर क्रीडा मंडळ आणि जिल्हा परिषद शाळा यांच्या वतीने जनजागृती रॅली काढली गेली। पुढे संत तुकाराम महाराज रोपवाटिकेमध्ये या रॅलीचे कार्यक्रमात रूपांतर झाले। यावेळेला रोपांची पूजा करून त्याची लागवड करण्यात आली। या कार्यक्रमात अनेक मान्यवर, शिक्षक वर्ग, विद्यार्थी आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। रॅली काढण्यात आली, काय कार्यक्रम होता? ममदापूर पाटोदा हे ग्रामीण भागामध्ये वनाचं महत्त्व कळावं म्हणून जिल्हा परिषद शाळा, वृक्षमित्र अभियान आणि भगवान महावीर क्रीडा मंडळ यांच्या वतीने गावात जनजागृती रॅली काढली। या माध्यमातून पाण्याचं महत्त्व, जलाचं महत्त्व, पशुपक्ष्यांचं महत्त्व विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या आणि ते जगद्गुरू संत तुकाराम महाराज रोपवाटिकेमध्ये आणि सुमूर्ती रोपवाटिकेमध्ये त्याचं म्हणजे कार्यक्रमात रूपांतर केलं। या कार्यक्रमामध्ये प्रथम म्हणजे रोपांची पूजा केली आणि त्याच्यानंतर एका रोपाची लागवड केली। मग बियाचं महत्त्व, वेगवेगळ्या झाडांचं, वडाचं महत्त्व, पिंपळाचं महत्त्व, लिंबाचं महत्त्व, ही जी काय जंगलाचं महत्त्व आहे, म्हणजे कोणते झाडं कुठं लावली पाहिजे, त्याचं संवर्धन कसं केलं पाहिजे आणि या वनामुळं काय की पशुपक्ष्यांचं हे माहेरघर आहे। हे जर संपलं तर मला वाटतं हे जीवसृष्टी संपायला वेळ लागणार नाही। हे विद्यार्थ्याच्या मनावर बिंबलं पाहिजे आणि म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळेतले सर्व स्टाफ याच्यामध्ये समाविष्ट करून आज इथं कार्यक्रम घेण्यात आला।